all dear SSC students into the bridge course day 17. Today we are going to learn about the central idea and comprehension. Yesterday we have seen how to enact dialogues, role plays, but today we are going to learn something different, something new, that is about central idea. It is very difficult for you students how to write a central idea. Central idea कशी लिहावी एखाद्या पॅसेजची, किंवा कॉम्प्रिहेन्शन म्हणजे एखादा पॅसेज दिलेला असतो एक्स्ट्रॅक्ट, त्याच्यावरती प्रश्न दिलेले असतात, उत्तरं शोधून लिहायला लागतात, किंवा त्या पॅसेजवरती वाक्य दिलेली असतात एका खाली एक लिस्ट सारखी, यादीसारखी, आणि ती ट्रू आहेत की फॉल्स हे सांगायचं असतं, हे लिहायचं असतं, किंवा त्या पॅसेजच्या कंटेंटवरती जोड्या लावा दिलेल्या असतात आणि मग आपल्याला त्या जोड्या लावायच्या असतात करेक्टली, किंवा आपल्याला त्या पॅसेजच्या कंटेंटवरती एखादं वाक्य दिलेलं असतं जे इनकम्प्लीट असतं आणि आपल्याला त्या पॅसेजच्या कंटेंटला धरून ते वाक्य जे आहे ते पूर्ण करायचं असतं आणि कम्प्लीट द सेंटेन्स सारखं. तर अशा रीतीने ह्याला आपण कॉम्प्रिहेन्शन असं म्हणत असतो एखाद्या पॅसेजवरच्या प्रश्नोत्तरांना. ह्या दोन्ही गोष्टी आज आपण आजच्या व्हिडिओतनं शिकणार आहोत. आता आपण जाऊयात सेंट्रल आयडिया इथे दिलेल्या एका पॅसेजच्या बद्दल. आपण एका वाक्यात एक की सेंटेन्स, एक सेंट्रल थीम त्या 4-5 ओळींचा कसा देऊ शकतो, कसा लिहू शकतो, ह्याची आयडिया आज तुम्हाला आजच्या व्हिडिओतून येणार आहे. बघा मित्रांनो, मी वाचतेय हा एक छोटासा एक्स्ट्रॅक्ट. रीड द गिवन पॅसेज केअरफुली अँड राईट इट्स central idea in a sentence. In a sentence means in only one sentence. Okay. Listen. Form filling is a skill. It is a functional skill and a life skill. ह्या स्किलला फंक्शनल स्किल का म्हटलंय, लाईफ स्किल का म्हटलेलं आहे, कारण आपल्याला आयुष्यभर फॉर्म कुठला ना कुठला भरत राहायला लागत असतं, म्हणून जीवनामध्ये जीवनभर कामात येणारं जे कौशल्य असतं ना त्याला आपण लाईफ स्किल असं म्हणत असतो. तर फॉर्म भरणं, बँकेसाठी फॉर्म भरणं, ईमेल अकाउंट ओपन करायचं आहे त्याच्यासाठी फॉर्म भरायचा आहे, आपल्याला ATM कार्ड पाहिजे त्याच्यासाठी फॉर्म भरायचा आहे, आपल्याला 10वी पास झालो 11वीला ॲडमिशन घ्यायचे आहे त्याच्यासाठी फॉर्म भरायचा आहे, प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला फॉर्म भरायला लागतात. आणि मित्रांनो, सगळे फॉर्म्स हे मॅक्सिमम फॉर्म्स हे इंग्लिश भाषेतून असतात, मग ते आपल्याला भरता आले पाहिजेत. Today a big amount of data is collected offline and online through forms. एखादी व्यक्ती PhD करते, ती काहीतरी माहिती संकलन करते, तेव्हा ती पण फॉर्म भरून घेत असते, ऑफलाईन असे डिस्ट्रीब्यूट करते आमच्यासारख्या शिक्षकांना आणि आमच्याकडनं भरून घेत असते सर्वे करायचा असेल तेव्हा. तर अशा रीतीने ऑफलाईन पण फॉर्म भरले जातात आणि ऑनलाईन पण भरले जात असतात. फॉर्म फ्रॉम अ टीडियस टास्क टू अन इंटरेस्टिंग टास्क. म्हणजे हे तुम्हाला बोर्डम टास्क वाटेल, पण आपण त्याला इंटरेस्टिंग करू शकतो. द ऑनलाईन टूल्स हॅव मेड फॉर्म फिलिंग अ युनिक एक्सपिरियन्स. We will see how offline and online forms are filled and what steps are followed and what care is taken while filling the forms. आता बघा, या सगळ्या 3-4-5 वाक्यांमधनं आपण एकाच गोष्टीची चर्चा करतो आहोत की फॉर्म्स कसे भरायचे, फॉर्म्स का भरले जातात ऑनलाईन किंवा ऑफलाईन. तर ह्याची सेंट्रल आयडिया काय येईल बघा. सेंट्रल आयडिया, द पॅसेज इन्फॉर्म्स us about the importance of form filling. ही झाली ह्याची सेंट्रल आयडिया. ओके, लेट्स मूव टू द नेक्स्ट स्लाइड. राईट द सेंट्रल आयडिया. आता आपण ह्याची सेंट्रल आयडिया काय येईल ती बघूया. मोटिवेशन इज द प्रोसेस दॅट initiates, guides and maintains goal-oriented behaviors. Motivation involves the biological, emotional, social and cognitive forces that activate behavior. In every usage म्हणजे उपयोग, in everyday usage,
The term motivation is frequently used to describe why a person does something. बघा, आपण आधी व्हिडिओ नंबर आपण बघितलेत 14, 15. याच्यामध्ये मोटिवेट कसं करायचं, ॲप्रिसिएट कसं करायचं डायलॉग्समधून, हे आपण शिकलोत की नाही कालच्या आणि परवाच्या व्हिडिओमधून. तशा रीतीने मोटिवेशन हे लाईफमध्ये किती इम्पॉर्टंट आहे. ह्युमन बिहेवियर म्हणजे आपलं मानवी वर्तन हे आपल्या मोटिवेशनशी कसं रिलेटेड आहे. तुम्ही छोट्या संकटात असो की मोठ्या संकटात असो, मोटिवेशन हा खूप मेजर रोल प्ले करतं आपल्या आयुष्यामध्ये. मग कोणी अगदी म्हातारी व्यक्ती असेल ना, 80, 90, 100 व्हायची, तरी तिला असं वाटतं की मला कोणीतरी मोटिवेट करावं, मला कोणीतरी शाबासकीची थाप द्यावी. असं नुकत्याच जन्मलेल्या बाळालाही वाटतं किंवा त्यालाही कळतं की कोणीतरी त्याचं ॲप्रिसिएट केलेलं वर्तन असेल तर त्याला कळतं. तशा रीतीने प्रत्येक आयुष्याच्या टप्प्यावर माणसाला ॲडमिरेशन आणि मोटिवेशन ह्या दोन्ही गोष्टी ह्या प्रवृत्त करतात अजून खूप छान काम करण्यासाठी. तर इथे मोटिवेशन बद्दल सांगितलेलं आहे. तर ह्याची सेंट्रल आयडिया काय येईल बरं? इट टेल्स अस, मीन्स दिस पॅसेज टेल्स अस अबाउट द मोटिवेशन अँड इट्स रिलेशन विथ द ह्युमन बिहेवियर. ही झाली सेंट्रल आयडिया या सगळ्या 3-4 ओळींची, या छोट्याशा एक्स्ट्रॅक्टची. ओके, आता आपण पुढच्या स्लाइडमध्ये जाऊया. पुढच्या स्लाइडमध्ये पण आपण एक एक्स्ट्रॅक्ट बघतोय, एक पॅसेज बघतो आहोत की ज्याच्यामध्ये आपल्याला एक लर्निंग ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. रीड द गिवन पॅसेज केअरफुली अँड राईट इट्स सेंट्रल आयडिया इन अ सेंटेन्स. याची पण आपल्याला वाक्यामध्ये सेंट्रल आयडिया लिहायची आहे. Forgiveness is a choice one makes over and over again. It can be a fresh perspective or a healthy distance, like a quiet room with a view onto the world of complexity and conflict. Forgiveness can be a gift to yourself or to others. It may be something you receive, but it can also be a quality that describes a relationship where one must be capable of self-forgiveness in order to forgive others. बघा मित्रांनो, ह्याच्यात मागच्या पण एक्स्ट्रॅक्टमध्ये वाक्याची पॅसेजची सुरुवात झालेली होती मोटिवेशनने, आणि ह्या पण पॅसेजमध्ये कीवर्डने सुरुवात झालेली आहे या पॅसेजची पण, फॉरगिव्हनेस. म्हणजे ज्या थीमच्या बाबतीमध्ये हा पॅसेज आहे त्याच कीवर्ड म्हणजे त्याच महत्त्वाच्या शब्दाने त्या पॅसेजची सुरुवात झालेली आहे. मग ह्याचं सेंट्रल थीम काय येईल, याचं सेंट्रल आयडिया काय येईल? It tells us, means this passage tells us about the forgiveness and its importance in this world of conflicts or complexity. आयुष्य गुंतागुंतीचं आहे आणि ह्या आयुष्यात गुंतागुंतीच्या आयुष्यामध्ये क्षमा याचनेचं महत्त्व याच्यामधून सांगितलेलं आहे. ओके, लेट्स गो टू द नेक्स्ट स्लाइड. याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे की 2 फ्रेंड्स, बघा 2 मित्र. One of the friends belongs to the Berlin city from Germany and the other friend is from Mexico, from America, the south part of the America. So USA. So let's see these 2 friends of different countries. आता बघा, हे 2 मित्र वेगवेगळ्या देशांचे हे तिसऱ्या देशामध्ये भेटलेत, सिडनीला, ऑस्ट्रेलियामध्ये. आणि मग ते त्यांची भेट झाली, ओळख झाली, आणि मग ते त्यांच्या घरी गेलेत. म्हणजे काय, एक मित्र बर्लिनला गेला आणि एक मित्र मेक्सिकोला गेला सिडनीहून. म्हणजे सिडनीहून एक मित्र बर्लिनला गेला आणि सिडनीहून दुसरा मित्र हा मेक्सिकोला गेला. मग ते आपापल्या घरी गेल्यानंतर आपल्या ह्या बर्लिनच्या मित्राने आपल्या मेक्सिकोतल्या मित्राला पाठवलेलं आहे पत्र, ईमेल पाठवलेला आहे, जे आपण आता पुढच्या स्लाइडमध्ये अभ्यासत आहोत. काय सांगते बरं मित्र, काय सांगते? रीड द फॉलोइंग पॅसेज अँड कम्प्लीट द टास्क गिवन बिलो. आता हा पॅसेज कॉम्प्रिहेन्शनसाठी आहे आपल्याला. कॉम्प्रिहेन्शनसाठी म्हणजे काय की मी वाचते, समजून देते, तुम्ही समजून घ्या, आणि त्याच्यावरती मग तुम्हाला जर प्रश्न विचारले असतील
पुढच्या स्लाइडमध्ये मी सांगते, त्यांची उत्तरं तुम्हाला देणं जास्त सोपं होईल. मग ते प्रश्नोत्तर आहेत का, जोड्या लावा आहेत का, फिल इन द ब्लँक्स आहेत का, ट्रू अँड फॉल्स आहेत, बघूयात आपण. हाय लुसिया, हाऊ आर यू? इट वॉज सो नाईस टू मीट यू लास्ट वीक इन सिडनी ॲट द सेल्स मीटिंग. म्हणजे बघा, हा दोघं एका जॉब दोघांचा काय आहे आणि ते कशासाठी सिडनीमध्ये भेटले, तर ते सेल्स मीटिंगच्या संदर्भात, म्हणजे जो बिझनेसमन असतील दोघं जण आणि ते एका मीटिंगमध्ये सिडनीला भेटले. हाऊ वॉज द रेस्ट ऑफ युअर ट्रिप? डिड यू सी एनी kangaroos? I hope you got home to Mexico City. Okay? तू ट्रिप केली उरलेल्या ऑस्ट्रेलियाची, कशी होती? कांगारूज दिसलेत का किंवा पाहिलेत का? मेक्सिको सिटीत पोचलीस का तू? आणि ठीक आहे ना? ओके, तुझ्या बाबतीत सगळं ठीक आहे ना? एनिवे, आय हॅव द डॉक्युमेंट्स अबाउट द न्यू बर्लिन ऑफिसेस. आता माझ्या नवीन बर्लिनच्या ऑफिसमधले कागदपत्र मला मिळालेत. वी आर गोइंग टू बी ओपन इन 3 months. I moved here from London just last week. They are very nice offices and the location is perfect. बघा, जी कार्यालय ओपन करायची आहे ती त्यांचं जे लोकेशन आहे ते परफेक्ट आहे. ओके, आय मूव्ड हिअर फ्रॉम लंडन जस्ट लास्ट वीक. तो बर्लिनला आलाय लंडनहून आणि तो लंडनला राहायचा पूर्वी आणि आता तो लंडनहून बर्लिनला शिफ्ट झालेला आहे आणि आता त्याला ऑफिस पण बर्लिनला शिफ्ट करायचे आहे. दे आर व्हेरी नाईस ऑफिसेस आणि ते ऑफिसेसची जी लोकेशन म्हणजे जागा आहे ती खूप सुंदर आहे, परफेक्ट आहे. देर आर लॉट्स ऑफ रेस्टॉरंट्स. बघा, रेस्टॉरंटचं जे स्पेलिंग जरी रेस्टॉरंट्स असं असलं तर त्याचा उच्चार रेस्तराज असा होतो. कॅफेज अँड बँक्स इन द एरिया. म्हणजे बघा, अशा एरियात मला ऑफिसची जागा मिळाली आहे जिथे सगळे रेस्तराज म्हणजे सगळे रेस्टॉरंट्स आहेत, कॅफेज आहेत किंवा अजून बँक आहे. असा मेन एरिया आहे, सेंट्रल एरिया आहे सिटीचा. देर इज ऑल्सो अ पब्लिक ट्रान्सपोर्ट. वी आर नेक्स्ट टू अ U-Bahn. U-Bahn दॅट इज द नेम ऑफ द मेट्रो हिअर. म्हणजे मेट्रो स्टेशन पण ऑफिसच्या जवळच आहे. बघा, किती सुंदर लोकेशन मिळालंय. मे बी यू कॅन कम अँड सी देम वन डे. तू एक दिवस ये आणि बघ हे सगळं लोकेशन्स. आय वुड लव टू शो यू बर्लिन. आणि तुला मी बर्लिन पण दाखवेन, इस्पेशली इन द विंटर. खरंच तू हिवाळ्यात ये, म्हणजे जेव्हा बर्फ असतो बरं का, इथे बर्फाचे डोंगर बघायला मिळतील, रस्त्यावर बर्फ, घरांच्या छतावर बर्फ, जिकडे तिकडे बर्फ. मे बी यू कॅन कम टू सी देम वन डे. आय वुड लव टू शो यू बर्लिन, एस्पेशली इन द विंटर. You said you have never seen snow. You will see a lot here. Here is a photo of you and me at the restaurant in Sydney. आपण जो सिडनीच्या रेस्तोरांच्या बाहेर फोटो काढला होता तो मी तुझा पाठवतोय याच्यासोबत फाईल अटॅच करून. दॅट वॉज अ व्हेरी फन नाईट. रिमेंबर द सिंगिंग इंग्लिशमन? क्रेझी. Please send me any other photos you have of that night. Good memories. Please give me your email address and I will send you the documents. Bye for now, Michael. Okay? See, this is the letter written by Michael to Lucia. आता मायकेलने लुसियाला पत्र लिहिलेलं आहे. हे ईमेल लेटर नाही आहे, कारण तो म्हणतोय की ईमेल ॲड्रेस मला दे, म्हणजे ईमेल नाही आहे, हे पत्र लिहिलेलं आहे. ओके, आता ह्या पत्रावरती आपण जाऊया, काय कॉम्प्रेन्शन आपल्याला दिलेलं आहे. बघा, राईट इन युअर नोटबुक, हे आपल्याला वहीत लिहायचंय. आणि मॅच द फॉलोइंग पेअर्स. पहिला आपल्याला काय आहे होमवर्क दिलेला की ग्रुप ए इथे प्लेसेस आहेत आणि ग्रुप बी मध्ये त्या प्लेसेसशी रिलेटेड सेंटेन्सेस आहेत जे आपल्याला त्या एक्स्ट्रॅक्टवरून, त्या कंटेंटवरून आपल्याला जोडायचे आहेत. तर बर्लिन काय आहे? मायकेल न्यू ऑफिसेस आर हिअर. आता त्याचे नवीन ऑफिस तो उघडतोय ना बर्लिनमध्ये, म्हणून ही एक जोडी बीशी लागतीये.
लंडन. लंडन मायकेल यूज टू लिव्ह देअर. पूर्वीचं मायकेलचं राहण्याचं ठिकाण आहे लंडन. नंतर मेक्सिको सिटी. लुसिया लिव्हज हिअर मीन्स लुसियाज प्लेस. मेक्सिको हे लुसियाचं ठिकाण आहे जिथे ती राहते. आणि सिडनी मायकेल अँड लुसिया मेट देअर. जिथे मायकेल आणि लुसिया भेटले ते ठिकाण कोणते आहे तर ते सिडनी ऑस्ट्रेलियामध्ये आहे. आता बघा स्टेट वेदर द सेंटेन्सेस आर ट्रू ऑर फॉल्स. मायकेल अँड लुसिया वेअर फ्रेंड्स फ्रॉम स्कूल. ते शालेय मित्र आहेत का मित्रांनो? बघा कंटेंटमध्ये मी तुम्हाला सांगितलं तर ते ट्रू आहे सेंटेन्स का फॉल्स आहे? जर ट्रू असेल तर ट्रू लिहा आणि फॉल्स असेल तर फॉल्स लिहा उत्तर म्हणून. ओके, हे पण वहीत लिहायचे. चारी वाक्य. दे वर्क फॉर अ कंपनी दॅट सेल्स थिंग्स. ते एखाद्या कंपनीसाठी काम करतात का की ज्याच्या वस्तू विकल्या जातात, सेल्स वगैरे असं काहीतरी आलंय का पॅसेजमध्ये? बघा बरं आठवून, किंवा परत मागच्या स्लाइडमध्ये जाऊन बघा बरं, शोधा आणि ट्रू आहे का फॉल्स आहे ते तुम्ही लिहा. तिसरं बघा. द न्यू ऑफिसेस आर इन अ व्हेरी गुड लोकेशन. आता नवीन ऑफिसेस जे ओपन करतोय मायकेल ते खूप चांगल्या परफेक्ट अशा लोकेशनमध्ये आहेत का? बघा असं मला आठवतंय काहीतरी शिकवल्यासारखं मागच्या स्लाइडमध्ये. तुम्ही शोधा आणि ट्रू असेल तर ट्रू लिहा आणि फॉल्स असेल तर फॉल्स लिहा. शेवटचं वाक्य. देअर इज अ मेट्रो नेक्स्ट टू द ऑफिसेस. मायकेलच्या ऑफिसच्या जवळच मेट्रो स्टेशन आहे का बरं? जर खरं असेल तर ट्रू लिहा आणि जर तसं नसेल तर फॉल्स लिहा. ओके, लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट स्लाइड. दिस इज द होमवर्क फॉर यू. The most important day I remember in all my life is that one on which my teacher, Annie Mansfield Sullivan, came to me. I am filled with wonder when I consider the immeasurable contrast between the two lives which it connects. It was the 3rd of March 1887, 3 months before I was 7 years old. बघा मित्रांनो, आपल्याला 9वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये हेलन केलरची गोष्ट आहे की नाही, त्या हेलन केलरच्या गोष्टीतला त्या धड्यातल्या अगदी सुरुवातीचा पहिलाच पॅरेग्राफ मी घेतलेला आहे, 3 आणि 3 6 ओळींचा. तर ह्याची सेंट्रल आयडिया बरं काय येईल, हा तुम्हाला होमवर्क म्हणून लिहून काढायचं आहे वहीमध्ये. म्हणजे हा एक्स्ट्रॅक्ट पण लिहून काढा आणि त्याच्या खाली सेंट्रल आयडिया जी आहे ती एका वाक्यामध्ये लिहून काढा ह्या पॅसेजची. हा आहे आपला होमवर्क. आता भेटूया पुढच्या 18 व्हिडिओमध्ये. बाय.